हाय गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आणि आज ना संध्याकाळपासून आहे, तरी बघू शकता मी आत्ताच सगळं क्लीन केलं होतं आणि आत्ताच किती पसारा झाला. आणि बघू शकता इथे घोडे गाडी सगळे पसरलेले असतात. आणि मी इथे ना थोडीशी शेकोटी केली होती कारण खूप जास्त थंडी आहे. आणि आता 6:15 वाजले आहे. सगळे कामं ऑलमोस्ट झाले आहे. फक्त आता ना बघू शकता गॅसच्या वरती पण खूप जास्त पसार आहे. तर आता आपण पाहूया की संध्याकाळच्या डिनरमध्ये आपल्याला काय बनवायचं आहे. काही चांगलंच बनवूया, थंडीच्या वेळात काही चांगलंच खावं वाटतं. तर चला पाहूया. तर आमचं डन झालं आहे की आम्ही ढोकळा खाणार आहे. आणि याची पॅकेटवर दिसतं ना, तुम्ही असं सांगते या पॅकेटवर दिसतं ना ढोकळा कसं, म्हणजे इथे ढोकळ्याचं असतं, शेव असतं, लड्डू. तर विपुला जर खायचं असतं ते असं दाखवते. तर आता ढोकळाच बनणार. पण ककळीचे पराठे पण मला वाटते बनवायला लागेल, तर ढोकळ्याने सगळ्यांचं पोट नाही भरत. तर सगळ्यात आधी ढोकळाची एक प्लेट लावून देते मी इथेच, मग सांगते काय बनवायचं अजून. इथे ढोकळा पण शिजून घेतला आणि आता याला आपण ठेवू आणि ते आता बनवूया मोठी उसळ. आणि याच्यात आता जिरा, मोहरी, थोसेला तडकून घेते. आणि आज फक्त मोठच्या उसळमध्ये ना कांदा आणि मिरचीच टाकूया. आणि बघू शकता. आणि एवढं पोह्यामध्ये, कारण आता ढोकळा तर बनवून घेतलाच आहे. आणि मग मोठी उसळ आणि थोडेसे पोहे आणि ढोकळा होऊन जातो. आणि फुल आचवर म्हणजे गॅसवर बनवून घेऊया. आणि कांदे पण आता थोडेसे कलर बदलला आहे कांद्यांनी. आता जास्त काही नाही, आता फक्त सांबार नाही टाकणार, धना पावडर टाकून द्यायचा, हळदी पावडर आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर. कलर येतो, दुसरं काही नाही. जर कलर नाही दिसला चांगला किंवा तर्री नाही दिसली ना, तर खाणाऱ्याला वाटते की कितीच बनली, पण असं काही नसते. खायसाठी पण खूप स्वाद बनते. आणि धुतलेली मोठ सगळं मिक्स आहे, वटाणे, मोठ, मसूर सगळं याच्यात मिक्स असते. आणि चपचप पाण्याने धुवून घेतली आहे. सगळ्यात पहिले मिक्स करून घेऊया. आणि स्वादानुसार मीठ. याला अजून मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून देऊया. आणि गॅसचं पार फुलच ठेवू. आणि आता असं चम्मच काढून घेते. आणि आता पोहे बनवायची तयारी करूया. आणि मी कढई गरम करून घेतली आणि तेल पण टाकून दिलं. आधी ना मी याचे शेंगदाणे टाकणार, बघू शकता. आणि त्याच्यानंतर पोह्यामध्ये ना जिरा टाकत नाही मी, फक्त मोहरी आणि लाल आपले काय म्हणतात त्याला, शेंगदाणे आणि मोहरी टाकली. आणि त्याच चम्मचने घेऊन घ्या, कारण आता जेवणच करायचं गरम. तर मी कांदा आणि मिरची मोठमध्येच सगळं एक्स्ट्रा कापलं होतं, तर तेच टाकून देऊ इथे. चांगल्याने याला पण मिक्स करून घेऊया. आणि बघू शकता चम्मचही गरम झाला. आणि मी याच्यात मीठ, थोडीशी आपली साखर आणि हळद टाकून घेतली आहे पोह्यातच. आता हे असं मिक्स करून याच्यात टाकून देऊया. आणि हे सगळं तयार. पूर्ण स्वयंपाक आता बनवून मी ठेवून दिला आहे. सगळे पण कामं झाले आहे, फक्त गॅसवरच पुसायचं आहे. तर इथे आहे ढोकळा आणि इथे मोठी उसळ बनवली आहे आणि थोडेसे पोहे. आणि पूर्ण जेवण एकदम कंप्लीट बनलं आहे. आता चला बाकीचे कामं. आणि आता वाजले आहे, मला स्वयंपाक करायला कमीत कमी 6:15 वाजले. आणि शेकोटीत पण बुजून गेली. आणि पसारा तसाच आहे, पसारा काहीच आवरला नाही. आणि बघू शकता तुम्ही. आता मी हे सगळं आवरून घेत, नंतर सगळे कामं करेल. हाय गाईस, कसे आहात? तर मी सगळ्यात आधी तर जेवण केलं, त्याच्यानंतर इथं सगळं क्लीन करून घेतलं. आणि फक्त हे आणि बघू शकता सगळे कामं झाले. आता काहीच नाही, फक्त गालीचे थोडंसं ना
झटकून घ्यायचं आहे बस तेवढंच. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा.